पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पुणे शहरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी आगमनानिमित्त 9 ते 10 जुलै लाखो भाविक शहरात दाखल होत आहेत। प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी व वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे। पालखी मार्ग आणि प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक टप्प्याटप्प्याने बंद करून पर्यायी मार्गांवर वळवण्यात येत आहे। वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी क्रेडाई पुणेकडून विशेष ट्रॅफिक वॉर्डन्स नियुक्त करण्यात आले आहेत। गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक नियोजनाबाबत माहिती देताना पहा काय म्हणाले अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील। नमस्कार। 9 जुलै रोजी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं, तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यामध्ये आगमन होत आहे आणि याच्यामुळे वाहतुकीवरती काय परिणाम होणार आहे याची आपण माहिती घेऊया। आम्ही जो पालखीचा रूट आहे त्याला 3 वेगवेगळ्या एरियामध्ये डिवाइड केलेला आहे। आता पहिला जो एरिया आहे जो मोखेल, विश्रांतवाडी, संगमवाडी, वाकडेवाडी, खडकी, पाटील इस्टेट हा एरिया हा साधारण सकाळी 3 वाजल्यापासून संध्याकाळी 5 पर्यंत वाहतुकीसाठी बंद असेल। जो दुसरा एरिया आहे ज्याच्यामध्ये गणेशखिंड रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड, शिवाजी रोड आणि थोडासा कर्वे रोड, हा परिसर आम्ही शक्यतो 12 नंतर बंद करायला सुरुवात करणार आहे। सो 12 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा परिसर बंद असेल आणि शेवटचा म्हणजे ज्या ठिकाणी पालखी मुक्कामाला जाते तो म्हणजे पेठ परिसर, ज्याच्यामध्ये शिवाजी रोड, बाजीराव रोड, लक्ष्मी रोड आणि थोडासा नेहरू रोड हा जो बाधित होतो तो संध्याकाळी 5 नंतर त्या ठिकाणचं वाहतूक बंद करायला सुरुवात करणार आहे। त्यामुळे आपला प्रवास आणि आपण बाहेर निघताना याचं जर प्लॅनिंग केलं तर निश्चितच आपलीही गैरसोय होणार नाही आणि पालखीचं मुवमेंट सुद्धा चांगल्या पद्धतीने होईल। याबरोबरच आपल्याला जर पालखीचं लोकेशन पाहायचं असेल तर आपण diversion.punepolice.gov.in ही जर आमचं वेब पेज जर आपण बघितलं तर आपल्याला लाईव्ह पालखीचं लोकेशन मिळेल। म्हणजे आपल्याला दर्शनासाठी जायचं असेल तरी सुद्धा आपली त्याची सोय होईल। नमस्कार।